लागून तुम्ही काय पाहिलं पुन्हा लागत काय करतात माझं काम काय होतं शूटिंग करायचं आणू शकता का कारवाई आहे ती कारवाईप्रमाणे ठीक आहे मॅडम म्हणतात आमचं काही कोणी म्हणणं तुम्हाला नाही का बरं का हा जो रस्ता आमची काय मागणी होती सर्वप्रथम का हा जो मामदार 5 प्रमाणची केस होते ना याचा निकाल लागा पाहता कारण हा वादच आहे आणि वादाच्या दिवशी वादाचा रस्ता दिला बरोबर तर आमचं एवढंच म्हणणं होतं का मागणी होती का पहिला हा रस्ता कंप्लीट करावा आणि मग हा रस्ता द्यावा बरोबर हा रस्ता जर केला तर मग दोन्ही रस्ते एका वेळी केला असं मला माझ्या मते ना बरोबर व्यवस्थित झाला असतं बरोबर पण आता ती काय तशी कारवाई काही होत नाही पण जर आता इथून पुढे जर मला काही जर समजा इकडून त्रास झाला किंवा तिकडून त्रास झाला तर आता हे साहेब आणि मॅडम सांगते जेवढे रस्ते आहेत साहेबांचा जो निकाल येईल त्याचं आम्ही परिपूर्ण पालन करू कलम 5 नुसार तुमचा कुठलाही रस्ता अडवलेला असेल तर आम्ही खुला करून देण्याची तयारी करू आणि आता इथं कारवाई करताना वरच्या नुकसान झालं पाहिजे खालच्या तुमच्या सौजन्यानेच रस्ता होतोय कायद्याचा बडगा दाखवून होत नाही उलट तुमचं सगळ्यांचं सौजन्य असल्यानं हा रस्ता आपण खुला करतोय रस्ता द्या त्यांना पुढच्या रस्त्याला हो यांना पण ते यांना सांगा यांना आडू नका आता सांगून टाका कोण आहेत ते मी नाही का विनायक कुणी बाईट दे काय विनय काही प्रॉब्लेम झाला त्यांना हा रस्ता झाला हा रस्ता हे बघ इथे हे दादा हो जसं तुम्हाला हा रस्ता हा रस्ता यांनी मोकळा केला आता तुम्ही यांना तिथं अडवायचं नाही ते आडगा माणूस होतं ना कोणता ए त्यांच्या इकडे दाजी बोला व्यवस्थित सगळं यांनी आता जर हा खुला केलाय सौजन्य सगळ्यांच्या संमतीनं हे काम होतंय पण यांना सुद्धा भविष्यात तिथं अडू नका तो काय पंचनाम्यामध्ये इकडे अडथळा करायचा नाही अजिबात नाही करणार सांगा ना काय अडथळा नाही पंचनाम्यामध्ये अडथळा करायचा नाही. रस्ता होऊ द्या ना, तुम्हाला अडू द्या. करायचं जरा मला तो रस्ता करूनच घ्यायचा हा झाला का लगेच करून घ्यायचा मी. याला अजिबात अडवायचं नाही. आजच्या क्षणापासून. बरं का कायला मीच उद्या स्वतः त्याच्यात उतरणार आहे, तो रस्ता करायसाठी ते करूनच घ्यायचा माझी तीच इच्छा आहे, शेवट घ्यायला आम्ही 2 मिनिटात क्लिअर करतो यांचा आता हा रस्ता क्लिअर होतो तिकडला होईन नाही होईन तो आता काय ऐका सांगितलं माझा ऐका हा हा रस्ता होणार हा रस्ता आता हाय क्लिअर करतात ते यांचं म्हणणं आहे की ह्या रस्त्यापासून इकडे पश्चिमेकडे तोपर्यंत तो रस्ता मिळत नाही ना डांबरीपर्यंत तुम्ही त्यांना अडवणूक करू नका नाही अडवणार. ऐका, हा झाला तुमचा शब्द आता हा ह्या रस्त्यासाठी इथून पूर्वेकडे हे त्याची केस करू लावून ते रस्ता काढतील ऐका एक मिनिट. त्याला संगणमताने मदत करा की हा रस्ता तो गड सगळ्यामध्ये काढा आणि ते क्लिअर करा असं त्याचं म्हणणं आहे. नाही माईक केस कोर्ट चालू आहे 17 तारखेला तो हे आहे हा निकाल घेऊन ये. पण जर समजा मला जर तिथं जर अडथळा आला आम्ही येतो ना ऐका ना ते समजा जर मला जर रस्ता जर नाही गेला तर माझ्या इथून गेलं नुकसान झालं का त्याचं नुकसान भरपाई यांनी द्यायची आलं लक्षात कारण ह्या रस्त्याला मला सगळ्या क्षेत्र गेले आता याचं क्षेत्र गेलं आमचं क्षेत्र नाही गेली का आमचं सगळ्यांची क्षेत्र अशी सगळ्यांचंच गेलं, पण कोणी कोणाला अडू नका. बंद करा हा बस चला सगळ्यांचा आभार अडू नका त्याला. एवढ्या जवळ समक्ष आहे. तुम्ही तिथं अडवलं तर इथं अडवणार मग इकडे काय आता सांगतो तू दोघं बाहेर ये. ए, घ्या मशीन. ओय, मशीन वाला, ए, JCB. कार्यवाही जाईल ते उठून ते वरती
तिकडे ते वावरात टाक ना ते पडी किती मॅडम हा रस्ता वादीवाद होता, तो रस्ता तुम्ही खुला केला, काय सांगाल आपण? सदरचा रस्ता मटाले वस्तीवरचा आहे हां. आणि थोडासा वादग्रस्त रस्ता होता, परंतु वादी आणि प्रतिवादी दोघांनी सहकार्य केल्यामुळे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सागरदादा लांबकडे आणि बाकीचे पण आमचे महसूलचे आणि गावातले पण ग्रामस्थ पोलीस प्रशासन यांच्या मदतीने हा रस्ता सामंजस्याने आपण खुला केलेला आहे. सगळ्यांचे मी आभार मानते. विशेषतः वादी प्रतिवादी यांनी सुद्धा मोठं हे दाखवून रस्ता आपल्याला खुला करायला घेतलेला आहे. अनेक वेळा रस्त्यांचे वाद होत असतात, समाजाप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो. कसं काम पाहता आपण याकडे? शक्यतो आमचा कल हा म्हणजे वादी प्रतिवादी म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने असतो. कदाचित त्याच्यामुळे लोकांची बऱ्याचदा मनं पण दुखावतात की आम्ही हे करतो म्हणून काय म्हणतात एकतर्फी निर्णय होतो, पण असं काही नाही आहे. ज्या पद्धतीने परिस्थिती असेल, तुमचे पुरावे असतील, वस्तुस्थिती असेल, त्या पद्धतीने तो निर्णय घेतला जातो. याच्यामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये हीच आमची पण प्रामाणिक इच्छा असते आणि तो सर्वांच्या उपयोगाचा व्हावा ही पण एक आमची एक धारणा असते. थँक्यू. मोठे व्हावं आम्हाला. तुम्ही हा रस्ता खुला केला आहे, सर्वांच्या सहमतीने हा रस्ता खुला झाला आहे, काय सांगाल आपण? या बाबतीमध्ये अनेक दिवसाचा वाद होता. मटाले भावकी हे जे मटाले बंधू आहे सगळे यांच्या आपसात मतभेद होते, अतिशय टोकाचे मतभेद होते. त्यासाठी अनेक शासकीय पातळीवर त्यांनी लढा दिला, सगळ्या मटाले बंधूंनी लढा दिला आणि त्या गोष्टीला आज यश आलं. त्या यशा पाठीमागे महसूल खाता असेल, मॅडमचं खूप मोठं योगदान आहे, पोलीस प्रशासन या ठिकाणी तंटामुक्ती आहे आणि हे सगळे मटाले भावकी यांनी पण एक एक पाऊल मागे झाले आणि सामंजस्यपणा दाखवला, त्यातून हे यश संपादन झाले आजचं.